विजले जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे, जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालते मी, अडथळ्यांना भिवून अडकळणे पावलांना पसंत नाही. नमस्कार मंडळी, मी प्रियांका माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत फूड स्टॉल आयडियाज. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. दुकान टाकायचं आहे किंवा स्टॉल टाकायचा आहे पण भीती वाटते, तर त्यासाठी आपण हा फॉर्म्युला फॉलो करा. 1 ते 10 दिवस काय करायचं, सुरुवातीला एरिया नीट स्टडी करा, गर्दी कुठं होते ते बघा, मार्केटमध्ये काय सर्वाधिक विकते ते नोट करा, होलसेल मार्केटला जा, रेट समजून घ्या, विचार करा, बजेट ठरवा, जेवढे आहे तेवढ्यातच सेटअपचा विचार करा, प्रोडक्टचा भाव नीट तपासा आणि नंतर 11 ते 15 दिवस काय करायचं आहे तर दुकानाचं सेटअप, दुकानाचं बोर्ड असं बनवा जे दुरून दिसेल, टेबल किंवा रॅक प्रोफेशनल दिसायला हवेत, दुकानाच्या सजावटीत तुमचा स्टाईल दिसू द्या. एकदा सगळा माल स्टॉक करून घ्या आणि दिवस 16वा जो असेल तर त्यामध्ये काय करायचं आहे, धमाकेदार ऑफर्ससह दुकानाची सुरुवात करा. प्रत्येक ग्राहकांशी असं बोला जसं तो कायम तुमचाच आहे. रिपीट कस्टमर्स तयार करा, मोठ्या ग्राहकांवर टार्गेट करा. तर फूड स्टॉल आयडियाजमधला आपला पहिला जे फूड स्टॉल आहे तो समोसेचा फूड स्टॉल आहे. तर याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, उद्योग लहान असला तरी मासिक उत्पन्न मोठं, भरपूर नफा मिळवून देणारा सोपा व्यवसाय आहे समोसा व्यवसाय. आजच्या महागाईच्या काळात एकाच पगारात सर्व काही भागत नाही. अशात लहान व्यवसाय सुरू करण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. अशात समोशांचा व्यवसाय एक उत्तम पर्याय आहे, कारण कधीच बंद न पडणारा हा व्यवसाय आहे. कमी खर्चात तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. समोशांचा व्यवसाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही योग्य जागा निवडली पाहिजे. शाळा, महाविद्यालय, बस स्थानक, कार्यालयीन परिसर किंवा बाजारपेठ अशा ठिकाणी स्टॉल उभारून तुम्ही ग्राहकापर्यंत सहज पोहोचू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे FSSAI अन्न परवाना, नगरपालिकेची मान्यता आणि मोठ्या दुकानांसाठी GST नोंदणी असणे आवश्यक आहे. आवश्यक उपकरणामध्ये गॅस, फ्रायर्स किंवा मोठी कढई, काउंटर, वाट्या, प्लेट्स, नॅपकिन्स आणि स्टोरेज कंटेनर यांचा समावेश आहे. समोसा बनवण्यासाठी पीठ, बटाटे, वाटाणे, मसाले, तेल यासारखे घटक लागतात. स्टॉल सेटअप, उपकरणे आणि कच्च्या मालासह हा व्यवसाय सुमारे 25 ते 40 हजारामध्ये सुरू करता येतो. एका समोशाची सरासरी किंमत 15 ते 20 रुपये असते आणि जर दररोज सुमारे 200 समोसे विकले गेले तर दररोजचे उत्पन्न सुमारे 3 ते 4 हजार रुपये असू शकते. जर उपकरणे आणि इतर खर्च विचारात घेतले तर दररोजचा नफा सुमारे 2000 रुपयापर्यंत असतो. थोडक्यात मासिक नफा सुमारे 45 ते 75 हजार रुपये असू शकतो. या व्यवसायाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे समोशांना नेहमीच मागणी असते आणि रोख उत्पन्न मिळत असताना नफा वाढत राहतो. हा व्यवसाय कधीच बंद पडणार नाही. जर समोसाची आपल्याला रेसिपी माहीत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरून वेगवेगळ्या रेसिपी घेऊ शकता. फूड स्टॉल आयडियाज नंबर 2, वडापाव व्यवसाय. तर वडापाव व्यवसाय हा कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा आणि चांगला नफा देणारा व्यवसाय आहे, ज्यामध्ये योग्य ठिकाण, चवदार मसाला, स्वच्छता आणि ग्राहकांना आकर्षित करणारी अनोखी रेसिपी महत्त्वाची असते. अनेक तरुणांनी नोकरी सोडून हा व्यवसाय यशस्वी केला आहे आणि लाखोंची उलाढाल करत आहेत. यासाठी योग्य नियोजन, उत्तम दर्जाचे साहित्य आणि ग्राहक सेवा आवश्यक आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक लागणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत त्या पाहूया. तर नंबर 1, व्यवसाय योजना, कायदेशीर परवाने, भांडवल आणि स्थान निश्चित करणे. नंबर 2, योग्य ठिकाण, गर्दीचे ठिकाणे, ऑफिसजवळ, कॉलेजजवळ, स्टेशनजवळ किंवा रहदारीच्या ठिकाणी स्टॉल लावणे फायदेशीर ठरते. नंबर 3, चविष्ट रेसिपी. बटाटवड्यासाठी
लागणारा मसाला आणि चटणी खास बनवावी, उदाहरणार्थ लसूण, मिरची, खोबरे, शेंगदाणे वापरून. नंबर 4, दर्जेदार साहित्य. ताजा पाव, चांगले बटाटे आणि ताजे मसाले वापरा. नंबर 5, स्वच्छता. स्वच्छता राखणे ग्राहकांना आकर्षित करते. नंबर 6, अनोखी ओळख. ट्रॅफिक वडापाव, ग्रॅज्युएट वडापाववाला किंवा आईच्या हातची चव असे जर वडापावच्या गाड्याला नावं दिली तर यामुळे आपला व्यवसाय वेगळा दिसतो. यशस्वी व्यावसायिकांची उदाहरणे काही आहेत ते सांगते. तर नोकरी सोडून वडापाव व्यवसाय सुरू करून 3 लाखांची उलाढाल करणारे हे आपल्या पुण्याचे व्यावसायिक आहेत. त्यानंतर इंजिनिअरिंगची पदवी असूनही नाशिकमध्ये यशस्वी वडापाव दुकान चालवणारे काही आहेत. द ट्रॅफिक वडापाव सुरू करून यशस्वी झालेले भरपूर असे लोक आहेत. तर वडापाव व्यवसाय हा फूड स्टॉल बिझनेस म्हणून खूप चांगला पर्याय आहे. जर तुम्ही चव, गुणवत्ता आणि योग्य ठिकाणी लक्ष दिले तर हा व्यवसाय खूप यशस्वी होऊ शकतो आणि चांगला पैसा मिळवून देऊ शकतो. फूड स्टॉल आयडियाज नंबर 3, पाणीपुरीचा व्यवसाय. पाणीपुरीचा व्यवसाय हा कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे आणि महाराष्ट्रात अनेक मराठी लोक त्यात यशस्वी होत आहेत, ज्यात उच्च शिक्षित जोडपी आणि महिलांचाही समावेश आहे, जे स्वतःचे शिवशाही चाट सेंटरसारखे ब्रँड तयार करत आहेत. यासाठी चांगल्या प्रतीचे साहित्य वापरणे, चविष्ट पाणी, पुदिना, कोथिंबिरी, मिरची, आले, जिरे, मीठ, चिंच, गूळ तयार करणे आणि स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. तसेच काही कंपन्या आता पाणीपुरी बनवण्याचे मशीन देखील उपलब्ध करून देत आहेत, ज्यामुळे हा व्यवसाय आणखी सोपा झाला आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्य गोष्टी: साहित्य, चांगल्या प्रतीचा रवा, मैदा, तेल, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आलं, जिरं, मीठ, चिंच, गूळ, काळे मीठ इत्यादी. रेसिपी: कुरकुरीत पुरी आणि चविष्ट पाणी, गोड व तिखट बनवण्यावर लक्ष द्या. यूट्यूबवर अनेक मराठी रेसिपीज उपलब्ध आहेत, तर ते तुम्ही पाहून शिकू शकता. स्वच्छता: पाणीपुरीच्या व्यवसायात स्वच्छता, हायजीन्स खूप महत्त्वाची आहे, ज्यामुळे ग्राहक आकर्षित होतात. तर स्थान ह्याच्यामध्ये गर्दीची ठिकाणे, कॉलेजजवळ किंवा ऑफिसच्या जवळ जागा निवडणे फायदेशीर ठरू शकते. तर यामध्ये नवीन कल्पना: फक्त पाणीपुरीच नाही तर भेळपुरी, शेवपुरी यासारखे इतर चाट पदार्थही ठेवू शकता. मशीन्स: आता पाणीपुरीची पुरी बनवण्यासाठी स्वयंचलित मशीन उपलब्ध आहेत, ज्यामुळे काम सोपे होते. यशस्वीतेची उदाहरणे कोणती आहेत तर ते सांगते मी. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक मराठी कुटुंबांनी हा व्यवसाय यशस्वीपणे सुरू केला आहे, जिथे सासूसुना एकत्र मिळून हा व्यवसाय करत आहेत. काही जण कमी वेळेत जास्त पुऱ्या बनवण्यासाठी मशीनचा वापर करत आहेत आणि कमी वेळेत जास्त पैसे कमवत आहेत. सुरुवात कशी करायची तर सुरुवातीला कमी गुंतवणुकीत सुरुवात करून हळूहळू व्यवसाय वाढवा. तुम्ही घरगुती पातळीवर सुरुवात करू शकता किंवा छोटा गाडा लावू शकता. स्थानिक नगरपालिकेकडून आवश्यक परवानग्या घ्या आणि पाणीपुरीचा व्यवसाय सुरू करा. फूड स्टॉल आयडियाज नंबर 4, पावभाजी हा व्यवसाय कमी गुंतवणुकीत सुरू करता येण्यासारखा एक चांगला आणि फायदेशीर स्ट्रीट फूड व्यवसाय आहे, ज्यामध्ये हॉटेलसारखी चव आणि रंग आणण्यासाठी खास युक्त्या म्हणजे टिप्स वापरल्या जातात. यासाठी भांडवल, योग्य ठिकाण, चवदार रेसिपी आणि ग्राहकांना आकर्षित करणारी सेवा महत्त्वाची आहे. तुम्ही घरगुती पद्धतीने किंवा व्यावसायिक रेसिपी वापरून कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांसाठी उत्तम पावभाजी बनवू शकता, ज्यामुळे हा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. व्यवसायासाठी आवश्यक गोष्टी कोणकोणत्या आहेत तर त्या आपण पाहूया. उत्तम रेसिपी: हॉटेलसारखी चव आणण्यासाठी पावभाजी मसाला, बटर आणि भाज्यांचा योग्य वापर करणे. तर दुसरी गोष्ट आहे योग्य ठिकाण: जास्त गर्दीच्या ठिकाणी, उदाहरणार्थ ऑफिस, नंतर एरिया स्टेशनजवळ, कॉलेजजवळ स्टॉल लावणे. तिसरे आहे स्वच्छता राखणे ग्राहकांना आकर्षित करते. चौथी आहे भांडवल: सुरुवातीला कमी भांडवलात सुरुवात करता येते. चौथी सेवा: ग्राहकांना आदराने आणि वेळेत सेवा देणे. यशस्वी होण्यासाठी काही टिप्स आहेत तर त्या कोणत्या तर
टेस्टिंग वेगवेगळ्या ठिकाणच्या पावभाजीची चव घेऊन तुमच्या रेसिपीमध्ये सुधारणा करू शकताय तुम्ही. नंतर सिक्रेट टिप्स असतात ते चांगली चव आणि रंग आणण्यासाठी खास मसाले आणि कृती वापरा. उदाहरणार्थ टमाटर मॅश करणे, पावभाजी मसाला आणि लाल तिखट योग्य प्रमाणात वापरणे. तर मार्केटिंगसाठी काय आहे तर आकर्षक नाव आणि पॅकेजिंगचा वापर करा. पावभाजी व्यवसाय हा कमी खर्चात सुरू करून चांगला नफा मिळवून देऊ शकतो. यासाठी चव, स्वच्छता आणि ग्राहकाभिमुख सेवा यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तुम्ही व्यावसायिक रेसिपी किंवा घरगुती पद्धतीनं वापरून हा व्यवसाय यशस्वी करू शकता. तुम्हाला फूड स्टॉल आयडियाज कशा वाटल्या आणि तुम्ही कोणतं फूड स्टॉल टाकणार आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच फूड स्टॉल आयडियाज नंतर घेऊन येणार आहोत. त्यासाठी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. नंतर भेटूया अशाच एका छोट्याशा व्लॉगसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय. मस्त राहा, खुश राहा.